नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला स्कॉलरशिपचा पेपर झाला, त्याचा सेट एचा उत्तर मी पेपर 1च्या चं उत्तर करूत आपण. इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. लवकर सांगणार आहे, तर डिटेलमध्ये आपण नंतर पाहूतच उत्तर काय आहे काय नाही. ठीक आहे, आता सध्या फटाफट उत्तर सांगून देईल, नंतर मी याचा डिटेलमध्ये व्हिडिओ करूत. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर 3 आहे. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर 2 आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर 3 आहे. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर 3 आहे. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर 4 आहे. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर 3 आहे. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर 1 आहे. 11चं उत्तर 2 आहे. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर 3 आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईकच्या नंतर हाईप ऑप्शन येते, त्या हाईप ऑप्शनला पण तुम्ही काय करा, प्रेस करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. आपण पाठ्यपुस्तकावर आधारित सर्व व्हिडिओ करतच असतो. तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला मदत हवी असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 13व्याचं उत्तर 2 उत्तर द्यायचे होते. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 17व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 18व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 19व्याचं उत्तर 4 आहे. 20व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे आणि 21व्याचं उत्तर आहे 4. त्याचप्रमाणे 22व्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. 23व्याचं उत्तर 4 आहे. 24व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे आणि 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. 26व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मॅथमॅटिक्सचे तर मी व्यवस्थित सर्व प्रश्न डिटेलमध्ये सांगत असतो, एक्सप्लेन करून. तर सध्या टाईम नसल्यामुळं लवकर याचे उत्तर टाकत आहे, पण नंतर याचे डिटेलमध्ये उत्तर तुम्हाला भेटून जातील. 28व्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. 29व्याचं 4 उत्तर आहे. 30व्याचं उत्तर 4 आहे. 31व्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. 32व्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. 33व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. 34व्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे आणि 35व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. 36व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. 37व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. 38व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. त्याचप्रमाणे 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. या संपूर्ण प्रश्नाची उत्तर डिटेलमध्येच आपण करत राहतो. 40व्याचं उत्तर 3 आहे. 41व्याचं उत्तर 1 आहे. 42व्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. 43चं उत्तर 3 आहे. 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 46चं उत्तर आहे 1. 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. 48व्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 39मध्ये आपल्याला इथे थोडासा 10,000 रुपये विकत घेतली. किंमत दरवर्षी 10% कमी होत असेल तर यंत्राची किंमत किती होईल? ठीक आहे, 2 अचूक पर्याय निवडायचे होते. तिथे हे 2 पर्याय आपले योग्य आहे. कमी होणार आहे, ठीक आहे, हे 2 पर्याय योग्य आहे. त्याच्यानंतर 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 52व्या प्रश्नाचा 2 क्रमांवर विषम संख्याची बेरीज एम आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या म्हणजे आपण भागायचं वजा लहान संख्या आपली पर्याय क्रमांक 4मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला नफा तोट्याचं होतं, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 54व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एकूण पूरक गुणाच्या जोड्या किती? 1, 2, 3, इकडून 4, इकडून 5. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 इकडून 4च आहे तिथे जोड्या, 5 नाही. पूरक कोण म्हणजे एकूण एकाला 180चा कोण तयार व्हायला पाहिजे. इथे 56व्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे.
त्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 257चं. 58 ह्या प्रश्नाचे उत्तर 2 उत्तर द्यायचे होते. दुसरं आणि तिसरं आणि चौथं उत्तर आहे. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 61 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 62 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 63 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64चे 2 उत्तर द्यायचे होते. अचूक पर्याय 1 आणि 2 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 65 प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. या सर्व प्रश्नाचे उत्तर डिटेलमध्ये नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून जातील. 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 68 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खरेदी करून या व्यवहारात -2% दलाली दिली. बैल जोडी आणण्यासाठी तर एकूण किती खरेदी केली, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2% मिळवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला हे पण पैसे मिळवायचे आहेत. मग याचे 2% होते 4,000 5,000 काहीतरी होतात, ठीक आहे. आणि हे 9,000 दोन्ही मिळवले तर आपल्याला 2,86,690 उत्तर येते. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 1500 शेकडा दराने घेतलेली मोसंबी डझनप्रमाणे विकली तर या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा झाला तर 20% इथे नफा झालेला आहे. 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे एका डब्यात 5, 10 व 20 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 805 आहे तर डब्यात 10 आणि 20 रुपयाच्या नाण्याची एकूण किती रक्कम तयार होईल, आपल्याला याचं उत्तर द्यायचं होतं. तर पहा लास्टला बघा 5, 10 आणि हे दोन्हीच उत्तर होतं, 10 आणि 20 लास्टला 0च येणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे लास्टला 5 हे येणारच नाही, ठीक आहे. एकूण किंमत जर विचारली असेल तर अतिशय सोपं असं उत्तर होतं. 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 80 ग्राम मिश्रणात साखर व खव्याचे प्रमाण 3:7 आहे. मिश्रणात किती साखर वाढवली तर प्रमाण 1:2 होईल. तर आपल्याला जर याचं जर पाहिलं मिश्रणात साखर 24 किलो आहे आणि हे 56 किलो आहे, तर आपण आपल्याला 1:2 करायचं आहे. तर जर आपण 4 किलो वाढवलं तर हे 28 किलो होते आणि इथं 4 नाही, इथे 8 किलो मिसळली इथं 32 होते, इथं 8 किलो मिळालं 32. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे, 4 नाही आहे, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.